नमस्कार. आज 24 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक पोलिओ दिन. आजचा दिवस एका महान वैज्ञानिकाच्या जन्माचे स्मरण करण्याचा आणि त्यासोबतच एका भयंकर रोगाला जगातून कायमचं संपवण्यासाठीचा संकल्प करण्याचा दिवस आहे. पोलिओ म्हणजे पोलिओमायलिटिस हा एक अत्यंत संसर्गजन्य आणि घातक विषाणूमुळे म्हणजेच व्हायरसमुळे होणारा रोग आहे. हा विषाणू प्रामुख्यानं 5 वर्षाखालील मुलांच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टीमवर हल्ला करतो आणि आयुष्यभरासाठी पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस किंवा अपंगत्व आणू शकतो. आपला भारत देश 2014 पासून पोलिओ मुक्त आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, जगातील केवळ 2 देशांमध्ये म्हणजेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये अजूनही या जंगली विषाणूचा म्हणजेच या पोलिओ व्हायरसचा धोका कायम आहे. याचा अर्थ धोका अजून जगासाठी संपलेला नाही. जगातील कोणत्याही कोपऱ्यातून तो पुन्हा आपल्या देशात येऊ शकतो. जोपर्यंत जगातून पोलिओचा शेवटचा विषाणू नष्ट होत नाही तोपर्यंत आपले प्रत्येक बाळ धोक्यात आहे. म्हणून आपल्या भविष्याच्या पिढ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतर्कता आणि लसीकरण या 2 गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. प्रत्येक पालकांनी, प्रत्येक नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. पोलिओ विरुद्ध संरक्षण मिळवण्यासाठी लस हाच एकमेव मार्ग आहे. जन्मल्यानंतर लगेच म्हणजेच बाळाला 0 डोस हा द्यायचा आहे. त्यानंतरचे महत्त्वाचे डोस म्हणजेच बाळाच्या 6व्या आठवड्यात, 10व्या आठवड्यात आणि 14व्या आठवड्यात पुढील 3 डोस पाजणं आवश्यक आहे. त्यानंतर बूस्टर डोस 16 ते 24 महिन्यांच्या दरम्यान बाळाला बूस्टर डोस देणं खूप गरजेचं आहे. आपल्या आशा सेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा. आपल्या परिसरातील 5 वर्षाखालील एकही बालकाचे लसीकरण सुटणार नाही याची खात्री करा. चला, आज जागतिक पोलिओ दिनानिमित्त आपण सगळे एकत्र येऊया आणि 3 गोष्टींचा संकल्प करूया. पहिलं म्हणजे आपल्या मुलांचे संपूर्ण लसीकरण वेळेवर पूर्ण करूया. दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पोलिओ लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवूया. संपूर्ण जगातून या रोगाचं कायमस्वरूपी उच्चाटन होईपर्यंत सतर्क राहूया. आरोग्याबद्दलच्या अशाच महत्त्वाच्या आणि सोप्या भाषेत माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअर या आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कायम जागरूक राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.